लोकसभेची निवडणूक नाट्यमय घटनेवर आली असून तगड्या चेतन नरकेंच्या माघारीनं निवडणूक सरळ छत्रपती विरुद्ध मंडलिक यांच्यात दुरंगी होत आहे। याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली, तर शिंदेच्या शिवसेनेने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मैदानात उतरवलं आहे। त्यामुळे लोकसभेचा सामना शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा आहे। मात्र पडद्यामागील लढाई ही वेगळीच आहे। कोल्हापूरच्या लोकांना काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैर नवं नाही। कोल्हापुरात कोणतीही निवडणूक असो, त्याला सतेज पाटील विरुद्ध महाडिक ही किनार असतेच। यावेळी असंच काहीसं चित्र आहे। मात्र यावेळी सतेज पाटील यांच्या समोरची आव्हाने मात्र मोठी आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या विजयासाठी सतेज पाटलांनी जीवाचं रान केलं, त्याच संजय मंडलिकांना पराभूत करण्याचं आव्हान सतेज पाटील यांच्या समोर आहे। यावेळी धनंजय महाडिक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित सिंह घाडगे युती धर्म पाळून संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। त्यामुळे 2019 मध्ये जे संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाडगे सतेज पाटलांचे एका अर्थाने मित्र होते, ते या निवडणुकीत त्यांचे राजकीय शत्रू झाले आहेत। शिवाय कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाची धुरा एकट्या सतेज पाटलांच्या खांद्यावर असते, हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे सतेज पाटलांचा सामना धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाडगे अशा महायुतीच्या सर्वच नेत्यांशी असणार आहे। त्यामुळे शाहू महाराजांच्या विजयासाठी सतेज पाटील महायुतीच्या 4ही नेत्याशी भिडणार आहेत। महायुतीने कोल्हापुरातील 105 नगरसेवक यांना एकत्र करून आपली ताकद दाखवली। तोच महाविकास आघाडीने आजी माजी महापौर नगरसेवक 220 गोळा करून आपली ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न केला आहे। तर शहरातील रिक्षा मित्रमंडळी यांनी छत्रपती यांना जाहीर पाठिंबा देऊन आपला वट निर्माण केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक पातळ्यावर बदल झालेत। राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आलाय। कोल्हापुरातील राजकारणात असंच चित्र पाहायला मिळत आहे। सतेज पाटील यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करण्यासाठी संजय मंडलिक यांना साथ दिली होती, तर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही महाडिकांचा पराभव करण्यासाठी छुपी मदत केली आहे, असा आरोप केला गेलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका धनंजय महाडिक यांना बसला होता। मला उमेदवारी मिळू नये यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते, असं धनंजय महाडिक यांनीच भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं। शिवाय राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी दूर करणे शरद पवारांना जमलंच नाही, असंही महाडिक यांनी स्पष्ट केलं होतं। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित सिंह घाडगे यांनी 2019ची विधानसभा एकमेकाविरोधात लढवली होती। मात्र दोन्ही युती धर्म पाळून संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेत। शिवाय धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे। छोट्या बैठकीपासून मोठ्या सभांपर्यंत महाडिक यांची उपस्थिती लक्षणीय आहे। संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण पुढे आणले। आता शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का, असा सवाल करत ते सुद्धा बाहेरून आलेले आहेत, असा सवाल संजय मंडलिक यांनी केलाय। शिवाय जनता हीच खरी वैचारिक वारस आहे। माझ्या वडिलांनी पुरोगामी विचार जपला, असंही मंडलिक यांनी म्हटलं होतं। दोन्ही उमेदवारांनी गर्दीच्या महापुरात आपले अर्ज दाखल केले आहेत। दोन्ही उमेदवार मीच विजयी होणार म्हणून प्रचारात गुंग झाले आहेत। यामुळे लवकरच आपल्याला कळणार की बाजी कोण मारणार।